चिकलठाण्यातील सिसाई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची संलग्नता नसताना संस्थाचालक जे.के. जाधव आणि विक्रांत जाधव या पितापुत्रांनी 133 विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 1,10,000 रुपये उकळत प्रवेशाचा बनाव रचला. मात्र गुरुवारी परीक्षा येऊन ठेपल्यानंतरही विद्यार्थ्यांना हॉल तिकीटच न मिळाल्यानं विद्यापीठाची सदर संस्था संलग्नच नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. या प्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल होताच जाधव पितापुत्रांनी पलायन केलं. MIDC सिडको पोलिसांची 2 पथके त्यांचा शोध घेत आहेत. MPSC स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन परीक्षासंबंधीची आवश्यक माहिती जाणून घ्यावी असं आवाहन आयोगाचे अवर सचिव उतारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे. गत काही वर्षांपासून MPSC परीक्षांचं नियोजन बारगळलं होतं. त्यामुळं स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी होती. अकोला शहरातील 4 बंगला परिसरात डोळ्यात मिरची पावडर टाकून लाख रुपये लुटून पसार झालेल्या भामट्यास अकोल्याच्या खतान पोलिसांनी अवघ्या 6 तासात अटक करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. या जलदगती कारवाईबद्दल पोलिसांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. मोर्शी परिसरात दररोज वाढत असलेल्या थंडीमुळे तुरीच्या पिकांवर रोगांचं आक्रमण झालं असल्यानं कृषी विभागानं कृषी अधिकाऱ्यांमार्फत तुरीच्या पिकाची पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत. राज्य विधिमंडळाच्या 7 दिवसीय हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावरच राजकीय वातावरण पूर्णपणे तापलं आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारच्या चहा पानावर बहिष्कार टाकला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांच्या भूमिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव प्रलंबित असून योग्य वेळी या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येईल असं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी रविवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. योग्य वेळ कधी येईल, या अधिवेशनात त्याबाबतचा निर्णय होईल की नाही याबाबत मात्र त्यांनी स्पष्ट काहीही सांगितलं नाही. त्यामुळं राज्यातील विरोधी पक्षनेता नियुक्तीचा संभ्रम हिवाळी अधिवेशनातही कायम आहे. यावेळी उपसभापती डॉक्टर नीलम गोरे उपस्थित होत्या. राज्यातील रखडलेल्या महानगरपालिकांच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी सर्वच पक्षांनी आता तयारीला सुरुवात केलेली आहे. अशातच आता शिवसेनेनं काँग्रेसला सर्वात मोठा धक्का दिला आहे. एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरचा माजी महापौर फोडला आहे. त्यामुळे राजकारणात आता खळबळ उडालेली आहे. गौरव खन्नाला बिग बॉसच्या ट्रॉफीसोबत बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळाली आहे. यासोबतच 14 आठवड्यांमध्ये त्यानं चांगलीच कमाई केली आहे. बिग बॉसच्या घरात त्याला सर्वाधिक मानधन मिळत होतं. टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता गौरव खन्नानं बिग बॉस 19चं विजेतेपद पटकावलं आहे. टॉप 5 मध्ये गौरवसोबत फरहाना भट्ट, प्रणीत मोरे, अमाल मलिक आणि तान्या मित्तल पोहोचले होते. शेवटच्या 10 मिनिटात गौरवला सर्वाधिक मतं मिळाली. मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेनं अनेक मराठी मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते. अश्विनी तिच्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करते. अश्विनी समाजकार्यात देखील अग्रेसर असते. अशातच आता अभिनेत्रीनं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट आता चर्चेचा विषय ठरली आहे. बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणनं काही दिवसांपूर्वीच लग्न केलंय. सूरज चव्हाणच्या लग्नाला बिग बॉस फेम कलाकारांनी हजेरी लावली होती. मोठ्या थाटामाटात सूरज चव्हाणचा हा लग्न सोहळा पार पडलाय.